हरिओम, मी शर्वरी विरा केरेकर. 2001 सालापासून मी बापूंकडे यायला लागले. पण बापूंकडे आल्यापासून मी कधीही एकदा पादुका पूजन केले नाही. या केंद्रावरती आल्यावर मला कळले की या केंद्रावर श्रावण महिन्यात साखळी पद्धतीने पादुका पूजन केले जाते. त्याप्रमाणे माझ्या मनात सुद्धा एक इच्छा झाली की मी सुद्धा घरी पादुका पूजन करीन. पादुका पूजन घरी करण्याआधी मला काही भक्तांनी सांगितलं होतं की पादुका पूजना दिवशी बापू नक्की घरी येतात आणि त्यांनी त्याचे अनुभव पण दिले होते की बापू येतात आणि ही खूण आपल्याला कळते. त्याप्रमाणे माझ्या मनात आणखीन इच्छा अशी झाली की मी एकदा तरी पादुका पूजन करणार. त्याप्रमाणे मी 2013 साली पहिल्यांदा माझ्या घरी पादुका पूजन केलं. पादुका पूजन करताना म्हणजे पादुका पूजन करण्याआधी माझ्या मनामध्ये एकच विचार होता की बापू येणार हे नक्की. त्याप्रमाणे पूजनाला सुरुवात केली. पूजन करताना पूजनामध्ये माझं जराही लक्ष नव्हतं, कारण माझ्या मनामध्ये एकच विचार होता की बापू येणार, बापू येणार. पण बापू येणार हे आपल्याला कळणार कसं? पादुका पूजन वगैरे झाल्यानंतर मी बापूंच्या फोटोसमोर उभे राहून म्हणाली की बापू तुम्ही येता हे मला माहिती आहे, पण तुम्ही येता हे मला कसं कळणार की तुम्ही आलात? त्या दिवशी संध्याकाळी महाआरती झाली तरीसुद्धा बापू आले हे मला कळलं नाही. मी मनामध्ये तोच सारखा विचार करत होती की बापू आलेत पण मला कसं कळणार? ती रात्र गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पादुका पुन्हा रिटर्न दिल्या आमच्या प्रमुख सेवकांकडे आणि तो मनातून माझा विचार निघून गेला. त्यानंतर बरोबर 5 महिन्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये सच्चिदानंद उत्सव साजरा केला जातो. तर त्यामध्ये सुद्धा मी 1.5 दिवसाचे पादुका पूजन घरी करण्याचे ठरवले. त्या दिवशी सुद्धा माझ्या मनामध्ये हाच विचार आला की बापू येतात, पण यावेळेला सुद्धा बापूंनी मला म्हणजे कसं कळेल की बापू आले आहेत घरी? बापू येतात हे नक्की, कारण मी भरपूर भक्तांकडून ऐकलं होतं की बापू येतात आणि हे आपल्याला कळतं की बापू आले. सच्चिदानंद साजरी झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी तलावाजवळ आमच्या इथे पादुका विसर्जनासाठी बोलवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता तिकडे पादुका विसर्जनासाठी गेलो. आम्हाला एका लाईनीमध्ये उभं केलेलं आणि पादुका खाली ठेवायला सांगितलेल्या टेबलावर. मी उभी होती तर माझ्या बाजूला आमच्याच केंद्रातल्या शीतल राणे, त्यांची माझी भेट अशी सहसा होत नाही आणि त्यांना सुद्धा उपासना केंद्रावर जास्त यायला जमत नाही, म्हणजे दर शनिवारी. तर त्या दिवशी त्या मला अचानक भेटल्या बाजूला आणि मला म्हणाल्या की शर्वरी, मी तुला कधीपासून भेटायचा प्रयत्न करते, पण तुझी आणि माझी भेटच होत नाही आहे आणि तुझा नंबरसुद्धा माझ्याकडे नाही आहे. तर मी त्यांना विचारलं की का, काही काम होतं का? आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक छोटी मुलगी होती, तिचं नाव श्रावणी. तर त्यांनी मला असं सांगितलं की श्रावण महिन्यात तुझ्या घरी जे पादुका पूजन होतं त्या पादुका पूजनामध्ये आरतीच्या वेळेला बापू फोटोतून डान्स करताना दिसले माझ्या मुलीला. मला एवढा आनंद झाला की मी इतकी खुश झाले, मी अक्षरशः माझ्या अंगावरती काटा उभा होता. मी बोलले, बाप्पा तू मला सांगितलंस की मी आलोय. आणि ती मुलगी ती आई मला सांगत होती की त्या मुलीच्या इतके 5 महिन्यानंतर सुद्धा मला ही गोष्ट आठवते, कारण ती अजूनही झोपेतून उठून तेच म्हणते की बापू मला डान्स करून दाखवत होता, बापू मला डान्स करून दाखवत होता. ती मुलगी विसरली नाही. बापूंनी त्या मुलीला विसरून दिलं नाही, कारण माझ्यापर्यंत पोचवायचं होतं. आणि 5 महिन्याचा काळ गेला, पण तो पादुका पूजन आणि हे पादुका पूजन नेमकं पादुका माझ्या हातात आहेत आणि बापू मला सांगतायत की मी तुझ्या घरी आलो. हे बापूंनी मला पटवून दिलं. ती मुलगी मला ॲक्शन करून दाखवत होती. आज सुद्धा ती मुलगी आली आहे, पण ती आता थोडी मोठी झाली आहे, त्याच्यामुळे ती लाजते. तर तिला मी सांगितलं की त्यावेळेला बापू कसं डान्स करत होते. ते म्हणते बापू अक्षरशः नाचत होता आणि इतका नाचत होता की ती मुलीचं लक्ष जराही इकडे तिकडे नाही गेलं. ती म्हणाली की तुम्ही सगळेजण महाआरतीमध्ये तल्लीन होतात, पण बापू फक्त नाचत होता, फक्त नाचत होता. तेव्हा मला प्रश्नाचं उत्तर कळलं की येस, बापू येतो. आणि मला इतका आनंद झाला. त्यानंतर मी असं ठरवलं की प्रत्येक वेळेला बापू आपल्याकडे असतोच. आणि या अनुभवातून मी तुम्हाला सांगते की ज्याने पादुका पूजन केलं नाही आहे त्यांनी जरूर पादुका पूजन करा, कारण बापू येतो, 108% येतो. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.